स्टुडंट्सना इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन लिहिताना खूप सारे काही प्रॉब्लेम येतात. तर आज आपण ते कोणते प्रॉब्लेम येतात आणि आपण ते कसे सॉल्व्ह करायचे ह्याच्यावर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपला क्वेश्चन आहे राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. तर आपण इथे काही फ्रॅक्शन घेतलेले आहे जसं 1/2, 3/4 आणि 9/11. तर त्याचे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आज कसे लिहिणार आहोत तर ते आपण आता फर्स्ट एक्झाम्पल पासून स्टार्ट करू. 1/1 आपण ते बघू. आणि आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/2. आता आपल्याला दिसत आहे इथं 1/2 आणि समोर दिसत आहे इथं एम्प्टी बॉक्स आणि खाली दिसत आहे 20. तर आता याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण कसं काढायचं तर आपण आधी 1/2 लिहून घ्यायचं. 1/2 लिहिलं. त्यानंतर आता आपण पाहायचं का 2च्या हा जो 20 दिलेला आहे हा किती टाइम्स आहे. तर 2च्या हा 20 जो आहे हा 10 टाइम्स आहे. तर मग याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं ज्या संख्येनं म्हणजे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं त्या संख्येनं न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं. याला न्यूमरेटर आणि याला डिनॉमिनेटर म्हणतात. तर आपण इथे पण 10 ने मल्टिप्लाय करू. आता आपला आन्सर आलेला आहे. तर आपण इथे आन्सर काढू. जसे ते तसं आपण इथे 20 आपल्याला दिलेच आहे आणि आपला जो एम्प्टी बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये याचंच आन्सर 1 × 2 1 × 10 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 10. तर ह्या एम्प्टी बॉक्स मध्ये आन्सर येईल 10. तर अशा प्रकारे आपण पहिलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. तर आपला आता सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. तर इथे दिलेलं आहे आपल्याला 3/4 आणि समोर दिलेलं आहे 15 आणि एम्प्टी बॉक्स. तर 3/4 आपण जसेच्या तसे लिहून घेऊ. आता 3/4 नंतर आपल्याला हा जो =15 दिलेला आहे न्यूमरेटर मध्ये तो आपल्याला पाहायचा आहे का तो किती किती म्हणजे किती पट आहे किंवा किती पट आहे तर 3 × तो आहे 5 पट. किती पट आहे 5 पट किंवा किती टाइम्स आहे. तर 4 आपल्याला जसं न्यूमरेटर मध्ये 5 ने मल्टिप्लाय केलं तसंच डिनॉमिनेटर मध्ये पण आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. तर आपले आन्सर येईल मग इथं जसेच्या तसं दिलेलं आहे वर 15 आणि खाली जो एम्प्टी बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपले आन्सर येईल 20. तर आपण 3/5 आपल्याला 15 आन्सर दिलंच होतं. जितक्या टाइम्स 15 होतं तितक्याच टाइम्स आपण पूर्ण आपण याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 20 आन्सर आला आपलं. ते आपल्या बॉक्समध्ये आन्सर येईल आपलं 20. आता परत आपल्याला थर्ड एक्झाम्पल आहे 9/11 आणि दिलेला आहे 18 एम्प्टी बॉक्स. तर आता आपण ते किती टाइम्स आहे पाहू. तर 9/11 आपण जसे तसे लिहून घेऊ. आणि आता इथे किती टाइम्स आहे तर 9 चे 18 तुम्ही 9 चा टेबल म्हणू शकता. 9 × 1 9 9 × 2 18. 18 हे 2 टाइम्स आहे. तर 2 टाइम्स असल्यामुळे आपण तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. आणि हे पण जसं न्यूमरेटर मध्ये 2 ने मल्टिप्लाय केलं तसं डिनॉमिनेटर मध्ये पण 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर 9 × 2 होतात जसं आपल्याला दिलेलंच आहे 18 आणि 11 × 2 आपला आन्सर येईल मग 22. 11 × 1 11 11 × 2 22. तर 11 × 2 आपला आन्सर आला आहे इथं बॉक्समध्ये 22. तर अशा प्रकारे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढले आहेत आणि बॉक्स एम्प्टी बॉक्सेस पण येथे याच्यामध्ये आन्सर फिलअप केलेले आहे. जर तुम्हाला असेच इक्विव्हॅलंट काढायचे असेल तर तुम्ही आणखी पण प्रॉब्लेमचे इक्विव्हॅलंट काढू शकता. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढच्या व्हिडिओपासून काही आपण एज्युकेशनल टिप पण घेणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.